नमस्कार. 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा. आजचा व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की 10वी परीक्षेत यश मिळाल्यानंतर 11वीच्या निवड प्रक्रियेसंदर्भात ही माहिती आहे. म्हणजेच 10वी नंतर 11वीची निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असते हे बहुतेक विद्यार्थ्यांना माहीत नसतं. आणि त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओचा विषय हा आहे की 10वी नंतर 11वी प्रवेशासंदर्भात महत्त्वाची अपडेट देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे चॅनलला नवीन आले असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच शैक्षणिक माहिती महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन हा व्हिडिओ मी बनवत आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून 11 मे म्हणजेच सोमवारी या प्रक्रियेला ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. हे विद्यार्थ्यांनी नोंद करून घ्यावे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून 11 मे पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी आता 10वी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी अत्यंत चांगली खुशखबर बातमी आहे की प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात 11 मे पासून सुरुवात होणार आहे. पहिली नियमित फेरी ही 21 ते 30 मेच्या दरम्यान पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना भाग 1 आणि भाग 2 भरून किमान 1 ते कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालये पसंतीक्रम देता येणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना भाग 1 आणि भाग 2 त्यांनी पूर्ण भरायचा आहे. आपण मागे व्हिडिओमध्ये सांगितले आहे भाग 1 कसा असतो. आता भाग 2 भरून किमान 1 ते कमाल 10 म्हणजे कमीत कमी 10 कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम विद्यार्थ्यांना देता येणार आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. दिनांक 23 मे ते 26 मे दरम्यान प्रवेश अलॉटमेंट जाहीर होईल. तर 26 मे ते 28 मेच्या दरम्यान कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पार पडणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. दिनांक 23 मे ते 26 मेच्या दरम्यान प्रवेश अलॉटमेंट जाहीर होईल. त्यानंतर 26 मे ते 28 मेच्या दरम्यान कागदपत्रांची पडताळणी होईल आणि प्रवेश निश्चितीची प्रक्रिया होणार आहे. म्हणजे अजून देखील विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे काढले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर काढून तयार ठेवावेत. तुम्हाला जास्त वेळ भेटणार नाही. ऑनलाईन प्रोसेस करायला सुरुवात होणार आहे. 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतरच दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर होईल. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी FYJCadmission.in या संकेतस्थळावरती वेबसाईटवरती नोंदणी करावी. अशी हे 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आता 11वीच्या प्रवेशाची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सर्व प्रक्रिया ही ऑनलाईनच असणार आहे आणि ऑनलाईन प्रक्रिया एकदा सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्या प्रक्रियेमधून जावंच लागणार आहे. आणि अजून देखील तुम्ही जर तुमचे डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र काढले नसतील ते लवकरात लवकर काढून घ्या. 11वी प्रवेशासाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट कागदपत्र लागणार आहेत याचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच शैक्षणिक माहिती महत्त्वाची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची सुरुवात 11 मे पासून सुरुवात होणार आहे याची इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.